श्री स्वामी स्वरूपानंदाय नमः. आपण ऐकत आहोत मृणालिनी जोशी यांनी लिहिलेल्या अमृतसिद्धी या स्वामी स्वरूपानंद यांच्या चरित्रात्मक कादंबरीचं वाचन. प्रकरण 10, भाग पहिला. आपुले मरण पाहिले म्या डोळा. पावसचं घर या 8-10 दिवसात पुन्हा गजबजलं. आप्पांच्या पत्रावरून सरस्वती वहिनी मुलांना घेऊन आल्या होत्या. आप्पा ही वाङ्मय विशारदाच्या परीक्षेतील उरलेल्या 4 विषयांचा अभ्यास करण्यासाठी घरी आले होते. शिवरामचा इंग्रजीचा अभ्यास करून घ्यावा, येसूला आणि अंबूला सांभाळावं, आईला घरकामात मदत करावी, झाडांना पाणी घालावं आणि मग उरलेला वेळ मन लावून अभ्यास करावा असा त्यांचा दिनक्रम चालला होता. मधली काही वर्ष पुण्या मुंबईला घाई गर्दीच्या आणि धकाधकीच्या वातावरणात काढल्यामुळं आप्पांना कोकणातल्या त्या शांत परिसरात आणि स्वस्थ जीवनात मोठं समाधान वाटत होतं. तात्यांचा सहवासही बऱ्याच दिवसांनी मिळत होता. या सगळ्या मंडळीत बाईची उणीव भासत होती खरी, पण तिची आठवण काढणाऱ्या मनाची आप्पा समजूत घालीत म्हणत बाई तृप्त मनानं गेली, सर्वांना आशीर्वाद देऊन गेली. तिच्यासाठी आपण कष्टी झालो तर तिला ते मुळीच आवडायचं नाही. पटकन म्हणेल, देहासाठी रडतोस, हेच का शिकवलं तुझ्या सद्गुरूंनी? मग आमच्यासारखी अडाणी माणसं बरी की तुमच्या परीस? सगळं पचवलं आम्ही, काळाचे तडाखे बसले तरी मोडलो नाही की वाकलो नाही, दुर्दैवानं डागण्या दिल्या पण खचलो नाही की पिचलो नाही. आप्पा, अरे हिम्मत धर बाळा, हिम्मत धर, मी आहेच हो. तुमच्या सगळ्यांवर पाखर घालून मी इथे नांदतेच आहे. आप्पा या विचारात असतानाच श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त असा घोष झाला. देवघरातून आलेला हा दत्तगुरूंचा गजर म्हणजे तात्यांची देवपूजा संपल्याची निशाणी. त्यांनी एकदा श्री गुरुदेव दत्त म्हटलं तेव्हाच आप्पा लगबगीनं घरात गेले. आई पानं वाढीतच होती, कारण 3ऱ्या गुरुदत्तापूर्वी ताट समोर ठेवलं नाही तर पुन्हा अर्ध्या पाऊण तासाची निश्चिंती, मग ताट तसंच राही आणि सुरू केलेला विष्णू सहस्रनामाचा पाठ पूर्ण होईपर्यंत तात्या तिकडे बघतही नसत. कुणी आठवण केलीच तर माहीत आहे असं म्हणत आपला पाठ पुढे सुरू करीत. जेवण झाली आणि नित्याप्रमाणे तात्या बाहेरच्या पडवीत शतपावली करू लागली. तोंडांना मोरोपंतांच्या आर्या म्हणू लागले. पडवीत तात्या आणि ओटीवर आप्पा दोघंही रामरायाचं स्मरण करू लागले. श्रीरामा निरदश्यामा सुखधामा रघोत्तमा, त्वत्पाद नखचंद्राची ज्योत्स्ना माझ्या हरोत्तमा, यास्तव स्मरतो नित्य स्वामी तुझ दया करा, त्या पापासुनी हा दीन मुक्त होय असे करा. वहिनी प्रसूत झाल्या आणि घरातल्या सगळ्या कामाचा भार एकट्या आईवर येऊन पडला. पूर्वीसारखं तिच्यानं आता होत नसे. आप्पा खूप मदत करीत, पण तरीही आई कातावून जायची. शिवराम जरा जाणता होता, पण मुली तशा लहानच. त्यांची वेणीफणी नाणंधोणं करताना आईचा जीव मेटाकुटीला यायचा. तिची अशी त्रेधा झालेली पाहून आप्पा म्हणाले, येसू, मी घालतो तुझी वेणी, ये. हळू, अगदी हळू विंचरतो. हो, तेवढंच राहिलंय आता, आई निथाणून म्हणाली. करायला हवं ते करायचं नाही आणि नसती बायकी कामं करायची. तुला त्रास होतो म्हणून म्हटलं मी. मला त्रास कामाचा होत नाही आप्पा, तुझ्या वागण्याचा होतो. आप्पा यावर काहीच बोलले नाही, कारण आईच्या बोलण्याचा रोग त्यांच्या लक्षात आला होता. तेव्हा आईच न राहून पुन्हा म्हणाली, अरे किती वेळा सांगायचं तेच तेच, तुझा विचार तरी काय आहे? लग्न करायचंय की नाही? बघू, ईश्वराची इच्छा असेल तसं घडेल. तुझ्या या असल्या मोघम बोलण्यानंच काळजी वाटते मला. तुझ्या बरोबरची मुलं केव्हाच मार्गाला लागली, पण तुझं काही धड नाही. गावातल्या बायका मला किती नावं ठेवतात माहितीये? खोदून खोदून विचारतात. परवाचीच गोष्ट, ती साठीन म्हणाली, आप्पाची आई सून केव्हा आणणार? वय बरंच वाढलं हो त्याचं. अशानं घोड नवरी यायची घरी, तिला वागवून घेणं फार जड जातं आपल्याला. त्यावरती मुलांची मिरमुटली सून म्हणते कशी? यांच्या वागवण्याचे सोडा हो, पण आप्पा म्हणे घटका घटका डोळे मिटून नाक धरून बसतात. असल्या साधू संन्यासासारख्या फटीक माणसाशी एखादीनं संसार तरी कसा करायचा? कुणी केलाच तर तुकारामाच्या जिजाईसारखी गत व्हायची बिचारीची. तिची ही मुक्ताफळं ऐकून माझ्या अंगाची लाही लाही झाली. वाटलं तिचे ते लहान तोंडी मोठा घास घेणारे थोबाड चांगलं रंगवावं. पण आपल्या बाबा महाराजांचे स्मरण केले आणि मग स्वतःला आवरलं. बाबा महाराजांचे नाव निघाले आणि आईला ब्रह्मसत्राच्या वेळी दाखवलेल्या मुलीची आठवण झाली. त्यावेळी तिनं अंग काढून घेतलं होतं, पण आता ती थोड्या समजुतीनं म्हणाली, आप्पा
तुझं हे असं वाऱ्यावर चाललेले आयुष्य बघून त्रास होतो रे मला. हे बघ, तुला आवडेल त्या मुलीशी लग्न कर. आम्ही काही म्हणणार नाही. पण एकदा नीट मार्गाला लाग. आम्हाला काही दिले नाहीस तरी चालेल, पण तुझा तू सुखानं संसार कर. आई पोट तिकडीनं बोलत होती, पण आप्पा मात्र शांत होते. माझी एवढी परीक्षा झाली आणि चांगल्या ठिकाणी नोकरी लागली की मी तुला निश्चित काय ते सांगेन. तोपर्यंत मला अभ्यास करू दे. आईनं खरोखरच पुन्हा विषय काढला नाही. तिनं मौन पाळलं खरं, पण आप्पाचं मन त्या विषयावर विचार करीत राहायचं. काय करावं? मन दोन्हीकडे ओढतं. स्वामी विवेकानंदांचा आदर्श ठेवून राष्ट्रसेवा करावी, वैदिक धर्माचा झेंडा त्रिखंडात उभारावा असंही वाटायचं. आणि कधी एकनाथांसारखं अनासक्त राहावं, भोगून अभोक्ता व्हावं आणि परमार्थ साधावा असंही वाटतं. दोन्ही मार्ग कसोटी लावणारेच आहेत. धनसुतदारेचा पसारा मांडायचा पण त्यात अडकायचं नाही हेही कठीण, आणि मोठ्या मोठ्या योग्यांचे देखील जिथून पाय घसरतात त्या कड्यावर स्थिरावणंही कठीण आहे. कोणत्या मार्गाने जावं? तिची आठवण झाली की वाटतं गृहस्थाश्रम स्वीकारावा, पण लगेच विवेक चिमटा काढून विचारतो, इतके जन्म हेच केलंस ना? विषय भोगातच गुंतला होतास ना? सुखदुःखाच्या भोवऱ्यातच गोते खात होतास ना? मग एवढं भोगूनही अजून नाही सुटावंसं वाटत यातून? नाही येत विषयांचा वीट? रामचंद्रा, तुझ्या जीवनाचा हेतू यापेक्षा फार वेगळा आहे. तुला एखाद्या वटवृक्षासारखं उभं राहायचं आहे. थकल्या भागल्या पांथस्थांना सावली द्यायची आहे. रंजल्या गांजल्या जीवांना आधार द्यायचा आहे. विचारांच्या या द्वैतात आप्पाचं मन गोंधळून गेलं की आप्पा सद्गुरू चरणी लीन होत, विनवून म्हणत, माऊली, आता याचा कौल तूच दे. तुझ्या लेकराच्या हिताचं असेल ते तूच कर. सारा भार तुझ्यावर टाकून मी स्वस्थ बसलो आहे. आषाढाचे दिवस ऐन पावसाळ्याचे, स्वर्गंगेच्या वर्षावाचे, नवनवोन्मेषशाली जीवनाचे. त्याच निसर्गरम्य जीवन विकासाचं चिंतन करीत आप्पा त्यांच्या त्या बालपणापासूनच्या आवडत्या शिळेवर बसले होते. समोर गौतमी दुथडी भरून वाहत होती. ओढ्यानं आणि पर्यानं कुशीत घेऊन पुढे चालली होती. जे जे पात्रात येईल ते ते प्रेमानं जवळ घेत होती आणि आपल्या जीवनात सर्वांचा समावेश करून आनंदानं नाचत होती. प्रणयोत्सुक होऊन प्रेमगीत गाता गाता सागराच्या दिशेनं झेपावत होती. आप्पांच्या मनात आलं, निसर्ग किती सहजपणानं माणसाला शिकवित असतो. ही गौतमी, ही तिच्या काठावरची झाडं माडं, वृक्षवेली, सर्वांची गती आतून बाहेर आहे. भूमीच्या कुशीत लपलेलं बीज कवच फोडून बाहेर येतं, मोठं होतं, आभाळाच्या दिशेनं वर वर जातं आणि आपल्या अंतरीची अमृत फळं मुक्त हस्तानं सर्वांना वाटून टाकतं. डोंगर माथ्याच्या कपारीतून पाण्याचा चिमुकला झरा बाहेर झिरपतो आणि वाढत वाढत उसळ्या घेत घेत जीवनाच्या दिशेनं धावतो. त्याच्या सान्निध्यात येणाऱ्या अणुरेणूंना फुलवतो, तृषार्तांना तृप्त करतो. निसर्ग आपल्या जवळची दौलत उधळून टाकतो, पण माणूस मात्र कृपणासारखं आपलं धन आपल्या आत दडपून ठेवतो. त्याची सारी खटपट साठवण्याची, बाहेरच्या जगात जे जे मिळेल ते ते आत मनाच्या कोठीत भरून ठेवण्याची. जे पाहिल ते माझं, जे दिसेल त्यावर माझी सत्ता. आशा, लोभ, मोह यांच्या जाळ्यात माणूस पुरेपूर अडकून जातो. तो बाहेर धावतो ते केवळ घेण्यासाठी, साठवण्यासाठी. म्हणून तर त्याचं मन एखाद्या अडगळीच्या कोठीसारखं कोंदट होतं. अतृप्त वासनांच्या कोळिष्टकांनी काळंजून जातं. कामक्रोधाच्या अंधारानं भरून जातं. नाही, आपल्याला असं करून चालायचं नाही. या कोठीची दारं सताड उघडायला हवीत. आतली जळमटं बाहेर काढायला हवीत. अनंत जन्मापासून साठवलेली संस्कारांची अडगळ फेकून द्यायला हवी. तेव्हाच कुठं त्या मोकळ्या स्वच्छ दालनात सूर्याची प्रभा प्रेमानं प्रवेश करेल आणि अवघं जीवन प्रकाशमय होईल. सूर्य मावळतीला टेकला तेव्हा आप्पा उठले. आज काही लहानपणी येत होती तशी आजोबा आणि बाई बोलवायला यायची नाहीत. आपल्यालाच उठायला हवं असं गमतीनं म्हणत चालू लागले. विष्णूच्या पट्ट्यावरून पुढे आले. तिठ्यावरच्या पिंपळाच्या झाडाला वळसा घालून पालकरांच्या घरासमोरून गणपतीच्या देवळाच्या दिशेनं वळले. जाता जाता डाव्या हाताला असलेल्या समाधीकडे बघून त्यांनी हात जोडले. अशी कुणाची समाधी पाहिली की त्यांचं मन त्या अज्ञात साधू संतांचाच विचार करू लागायचं. मृत्यूला जिंकणाऱ्या मृत्युंजयाचं स्मरण करायचं. त्या नादात आप्पा चालत होते खरे, पण 5-10 पावलं गेले नाहीत तोच त्यांचे पाय भरून आले. त्यांना वाटलं आपण तापातून उठलो आहोत म्हणून या घाटीचा असा थकवा आला आहे. थोडं सावकाश चालायला हवं, पण हळूहळू सुद्धा चालता येईन असं झालं. अंगाला कापरं सुटू लागलं, जीव घाबरा झाला. तोपर्यंत गणपतीचं देऊळ आलं होतं. आप्पा तिथंच देवळाच्या रस्त्याकडच्या बाजूच्या पायरीवर मटकन खाली बसले.
आजूबाजूला मागं पुढं पाहिलं, कुठं चिकपाखरू देखील नव्हतं. आधाराला हात द्यायला कुणी नव्हतं. मग त्यांनी पाठीशी असलेल्या त्या विघ्नहर्त्या विनायकालाच मनोमन हात जोडले. म्हणाले, आता तूच कसं तरी घरी नाही बाबा, तेवढी तरी शक्ती दे मला. आणि मग मनाच्या जोरावर ते कसे बसे घरी परत आले. मागील दारी जाऊन पायावर पाणी घेतलं, देवघराकडे तोंड करून नमस्कार केला आणि ते अंथरूण घालून आडवे झाले. थकवा जावा म्हणून शवासनात स्वस्थ पडून राहिले. का रे अप्पा, दिवी लग्नीला असा झोपलास? आईनं ओटीवर येऊन विचारलं. अप्पा काहीच बोलले नाही. तेव्हा त्या म्हणाल्या, जाऊ नको म्हटलं असतं तर ऐकलं नसतंस, म्हणून बोलले नाही. पण बघ, दमलास ना एवढा फिरल्यानं. त्या मेल्या हिवतापानं तुझा पिच्छाच पुरवलाय जसा. आता 4-6 दिवस झोपून राहा. मी थोडं तूप भात इथंच आणून देते. घासभर खाल्लेच काही, म्हणजे जरा हुशारी येईल अंगात. दुपारी तरी कुठं जेवलास नीट? तुझी वहिनी म्हणत होती नुसता दहीभात खाल्ले नाही आणि बाबांबरोबर बाहेर गेले निघून. बोलत बोलत आई आत गेली आणि तिनं लहानशा वाटीत मेतकूट तूप भात कालवून आणलं. पण आप्पांना डोळे उघडून पाहायची देखील इच्छा नव्हती. त्यांनी हातानंच काही नको म्हणून सांगितलं. बरं, झोप थोडा वेळ. माझं सगळं आवरलं की दूध आणून देईन, असं म्हणून आई आत गेली. आत मुलं जेवायला बसली होती. त्यांना वाढायचं होतं. संध्याकाळी काढलेल्या धारांचं दूध तापवायचं होतं. विष्णुपंतांसाठी दशमी करायची होती. आईच्या मागे बराच व्याप होता कामाचा. मुलाजवळ बसून त्याच्या अंगावरून हात फिरवावा म्हटलं तरी तिला उसंत नव्हती. आप्पांची तगमग आता अधिकच वाढली. देहाला कंप सुटला. डोळ्यांना अंधारी आली. काळजाची धडधड इतकी वाढली की त्यांचे पंचप्राण गोळा झाले. त्यांना वाटलं आपली हृदयक्रिया बंद पडणार, देहभान हरपणार, मृत्यूच्या मगरमिठीत जीव गुदमरणार, शरीराचा लोळा गोळा होणार, काळपुरुषाच्या अजस्र पंजाची पकड आपला चक्काचूर करणार. याची खात्री पडताच डोळ्यांपुढं गतकाळाच्या सर्व गोष्टी उभ्या राहिल्या. काळ्या कभिन्न रात्री लख्खन वीज चमकावी तशी एका क्षणात अनंत दृश्य त्यांच्या डोळ्यापुढून सरसर निघून गेली, लखलखली आणि दुसऱ्याच क्षणी काळोखाच्या दरीत एखाद्या उल्कापातासारखी कोसळून पडली. सर्वस्वाला व्यापून उरली ती केवळ एक भीती. त्या जीव घेण्या भीतीच्या झंझावातात आशेची पणती पार विझून गेली. कामनेच्या ठिकऱ्या ठिकऱ्या झाल्या. त्या देहाच्या आश्रयानं आणि ज्या इंद्रियांच्या साह्यानं सुख भोगायचं तो देह आणि त्यांची इंद्रियच मृत्यूच्या खाईत पडताहेत याची जाणीव झाल्याबरोबर आसक्तीचाच अंत झाला. कामक्रोधांचा धुव्वा उडाला. विराट काळपुरुषानं एका क्षणात अवघ्या व्यक्तिमत्वाचा स्वाहाकार केला आणि जन्मोजन्मीच्या अनंत वासनांच्या समिधा एकाच आहुतीत गिळून भीतीचा एक प्रचंड लोळ आप्पांच्या अंतःकरणाला भेदून गेला. त्यांच्या स्वत्वाला व्यापून राहिला. त्या धक्क्यानं कासावीस झालेले आप्पा जीवाच्या आकांतानं ओरडले, आई, आई ग. ही किंकाळी ऐकून आई धावतच बाहेर आली. आप्पांच्या धडधडत्या छातीवर हात ठेवून कळवळून म्हणाली, काय रे झालं बाळा, काय होतंय? मिटलेले डोळे सुद्धा न उघडता आप्पांनी कसं बसं म्हटलं, जीव घाबरतोय. आईनं पाहिलं तर खरंच आप्पाचं अंग थरथर कापत होतं. चेहरा पांढरा फटक पडला होता. व्याकुळ दिसत होतं. आईनं तिथूनच घाबऱ्या घाबऱ्या सोनीला हाक मारली. म्हणाली, चटकन जरा सूतशेखराची मात्रा उघडून आण ग. माझ्या फडतळात पितळेच्या डब्यात आहे बघ. दुधात 4 वळसे उगाळ. होय, अन ह्यांना हाक मारायची. वहिनींनी मानेनच हो म्हटलं, कारण आप्पाची अवस्था बघून तिचेच हातपाय कापायला लागले होते. पण धीर धरून तिनं तात्यांना हाक मारली. घरातली सगळी माणसं ओटीवर आली. तात्यांनी देवाचा अंगारा आणून लावला. अहो, वैद्याला तरी बोलवावं म्हणते मी. पोराचं लक्षण काही ठीक दिसत नाही हो मला. बोलता बोलताच आईचे डोळे भरून आले. बोलावतो हो, पण तू असा धीर सोडू नकोस. तात्याने मग समोर उभ्या असलेल्या गड्याला म्हटलं, जा रे बाबल्या, देसाईंच्या बाबाला बोलावून आण. वैद्यकीचा अभ्यास केला आहे त्यानं, शिवाय आप्पाचा मित्र आहे. जा, अगदी पळत जा, मधल्या वाटेनं जा. आणि हे बघ, बाबाला म्हणा, मग जेवत असशील तर हात धुवायला इथं ये. अगदी पुढं घालून आण त्याला. मात्रा, चाटणे, गोळ्या काय आणायचं असेल ते आत्ताच येताना घेऊन ये. पुन्हा जा ये नको. आप्पाचा जीव घाबरतोय म्हणावं. बाबल्या बेड्याच्या बाहेर पडून दृष्टीआड होईपर्यंत आई त्याला बजावून सांगत होती. पुन्हा तेच सांगत होती. आईचं आतडं हे असं तुटायचंच. तिची माया वेडी. लेकरू मोठं झालं तरी पोटचं पोरच ना तिचं ते. ते सुखात असतं, आनंदात असतं, तेव्हा तिला त्याची फारशी आठवणही येत नाही. पण त्याचं कुठं दुखलं खुपलं, त्याच्या डोळ्याला पाणी आलं की आईचा जीव उडून जातो. आतड्याला पीळ पडतो. त्याचं दुःख आणि यातना ती स्वतःच भोगीत असते. या सगळ्या धावपळीत आप्पा मात्र आता थोडे शांत झाले.
अकस्मात बसलेल्या भयंकर मानसिक धक्क्यातून किंचित सावरले होते. सोहम भजनाचं अनुसंधान राखण्याचा प्रयत्न करीत होते. आजवरच्या आपल्या साधनेची आज जणू कसोटीच लावित होते. थोड्या वेळानं बाबा आले. त्यांनी दारातून विचारलं, कुठे आहेत आप्पा? सकाळी तर चांगली तब्येत होती त्यांची, झालं काय असं एकदम? ते आता तुम्ही ठरवायचं, आम्हाला काय कळतं त्यात? फिरून आला आणि झोपून राहिला, जीव घाबरतोय त्याचा. बाबा आप्पांच्या अंथरुणावर जाऊन बसले. आप्पांची अवस्था पाहून तेही मनात थोडे हबकले, पण त्यांनी तसं मुळीच दाखवलं नाही. उलट वातावरणातला ताण जरा कमी व्हावा म्हणून त्यांनी गमतीनं म्हटलं, हे काय नवीन काढलात आप्पा? माझी वैद्यकीय कसोटीला लावायचा विचार दिसतोय. आप्पांचे डोळे किलकिले झाले आणि पुन्हा मिटले. बाबांनी नाडी पाहिली. तिची जलद गती पाहून त्यांचा चेहरा गंभीर झाला. ज्वर बराच वाढला होता. थोडा विचार करून बाबांनी मधातून एक औषध आप्पांना चाटवलं. सुकलेल्या ओठांवरून जीभ फिरवीत आप्पा काहीतरी बोलण्याचा प्रयत्न करीत होते. बाबांनी त्यांच्या ओठाजवळ कान नेला तेव्हा त्यांना त्यांच्या बोलण्याचा अर्थबोध झाला. आप्पा खोल खोल गेलेल्या आवाजानं म्हणत होते, मी जाणार, तुळशीपत्र ठेवा. काय म्हणतोय तो आप्पा? दूध आणू का घोटभर? पोटात काही नाही बघ. आईनं विचारलं, पण बाबांनी त्यांना आप्पांचे शब्द न सांगता म्हटलं, आता काही द्यायचं नाही त्यांना, मी औषध दिलंय, त्यांना ताप उतरेल पहाटेपर्यंत. तात्या, तुम्ही सगळेजण जाऊन झोपा, पण याला असे टाकून झोप काय येणार आहे आम्हाला? त्याची चिंता नको, मी इथेच थांबतो आहे, बाबा म्हणाले. इतक्यात आप्पाने पुन्हा खुणावलं, तुळशीचं पान तोंडात घाल, मी जातो. खुळ्यासारखं काय, जाता कुठे? मी आहे ना इथं बसलेला, बघू दे कोण तुम्हाला कसं नेतं ते. बाबा आत्मविश्वासानं निक्षून बोलले. त्यांनी बाहेर अंगणात जमलेल्या सर्व मंडळींना घरोघर जायला सांगितलं. पावसकरांच्या किशाला हाक मारून म्हणाले, आमच्या घरी जाऊन तेवढं सांग, म्हणावं बाबा रात्री इकडंच राहणार आहे, आप्पांना बरं वाटलं की घरी येईल. तुळशीचं पान आप्पांनी पुन्हा सुचवलं. तेव्हा बाबांनी देवारातल्या बाळकृष्णावरची तुळशीची मंजिरी आणली आणि आप्पांच्या समाधानासाठी त्यांच्या तोंडातही घातली. पण त्याच वेळी त्यांनी आप्पांना बजावलं, तुळस प्राणवायूंनी भरलेली असते, खुशाल खाऊन टाका, पण जाण्याबिण्याची भीती मनात धरू नका. हा बाबा इथं तुमच्या जवळ बसलाय, त्याचा हा हात तुमच्या अंगावर आहे, तोपर्यंत प्रत्यक्ष काळाची सुद्धा हिंमत नाही तुम्हाला हात लावायची. आता यापुढील चरित्र आपण पुढच्या भागामध्ये पाहूया. हरिओम तत्सत.